पुणेकर खरं तर तिरकसपणासाठी ओळखले जातात, पण खरंच ज्यांनी कर्तृत्व त्यांच्या क्षेत्रामध्ये सिद्ध केलंय अशांचं कौतुक करण्यासाठी देखील पुणेकर मागे पुढे पाहत नाहीत. पुण्यातील वाडेश्वर कट्टा त्यासाठी ओळखला जातो. आज महिला दिन आहे आणि या निमित्ताने समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केलेल्या महिलांना इथं आमंत्रित करण्यात आलंय. अर्थात फक्त महिला आहेत म्हणून नाही, तर त्यांनी त्यांचं नाणं किती खणखणीत आहे हे त्यांच्या क्षेत्रामध्ये सिद्ध केलंय. म्हणून आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत. सुरुवात करणार आहोत सामाजिक क्षेत्रामध्ये समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या राजश्री गागरे यांच्यापासून. आज महिला दिन आहे. फक्त महिला म्हणून नाही, तर या संस्था तुम्ही चालवत आहात, तर महिलांच्या समस्या तर तुम्ही मांडता आहातच. फरक कसा पडला आहे, कितपत आणखी पडणं अपेक्षित आहे महिलांच्या बाबतीत? खरं तर एकतर मॅग्नेट कंपनीची मी MD म्हणून पण कार्यरत आहे. याच्या व्यतिरिक्त समाजकार्य आहे माझं. तर हे करत असताना सामाजिक स्तरावर जर म्हणाल तर आपण म्हणतोय की स्त्री पुरुष समानता झाली, आपल्याला आरक्षणही मिळालंय, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री स्वतः सिद्ध झाली. फक्त आता जो प्रश्न राहिलेला आहे स्त्री सुरक्षेचा जरा राहिलेला आहे, तर बऱ्यापैकी बदल घडलेला आहे. परंतु अजून एक चांगल्या प्रकारे म्हणजे आपण जेव्हा स्त्रीला सांगतो तू सांभाळून राहा, तर त्याच घरामध्ये आई जेव्हा मुलीला सांगते तू मुलगी आहे, मुलीप्रमाणे राहा, त्याच वेळेस प्रत्येक आईने जर मुलालाही सांगितलं तू कोणाचा तरी भाऊ आहे, घरातला मुलगा आहे, तू स्त्रीला आदर दे आणि स्त्रीला एक बदल घरातल्या महिलांपासून व्हायला हवा. म्हणजे महिलांना आदर हवा पुरुषांकडून, तर त्या पुरुषाला आधी त्याच्या घरातील महिलेकडून हे सांगितलं जायला हवं, गेला पाहिजे. तर हा बदल अपेक्षित आहे. बाकी तर समानता झाली, स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये सिद्ध झालेली आहे. जसं माझ्यासोबतही बसलेल्या या प्रत्येक क्षेत्रातल्या उच्च पदस्थ काम करणाऱ्या महिला आहेत. तर बाकी समाजामध्ये स्त्रीने स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. सोबत संगीतकार, गीतकार, गायिका, चित्रकार अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या भाग्यश्री गोडबोले आहेत. मॅडम, संगीतकार किंवा गीतकार हा पुरुष आहे की महिला आहे? प्रेक्षकांना, श्रोत्यांना याच्याशी काही देणं घेणं नसतं. त्याला चांगलं गाणं, चांगलं गीत ऐकायचं असतं. तर या क्षेत्रामध्ये महिला तशा म्हणजे मोजक्या आढळतात. म्हणजे लता मंगेशकरांनी संगीत दिलेलं असतं काही मोजक्या सिनेमांना, पण याहून अधिक असं मराठी नाव तर समोर येत नाही. मी एक कलाकार आहे. सगळ्याच क्षेत्रात मला काम करायला आवडतं. पेंटिंग करते, गायन कला आहेच माझ्याकडे. तसंच मी पोएम्स पण करते, कविता करते. अशा विविध क्षेत्रात मला कलेतून व्यक्त व्हायला आवडतं. आणि कलेचं मला विशेष वाटतं की यातून आपण छान व्यक्त होऊ शकतो, लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि एक कंपोजर म्हणून मी जेव्हा यात काम करते, लिरिसिस्ट आणि कंपोजर, तेव्हा मला सांगायला खूप आनंद होतो की मीमा अवॉर्ड्स म्हणून यावर्षी अजय नाईक यांनी चालू केलेलं एक अवॉर्ड फंक्शन आहे. पहिलंच वर्ष आहे यावर्षीचं. आणि उद्या त्याचं अवॉर्ड सेरेमनी आहे, ज्याच्यात माझं बेस्ट कंपोजर म्हणून नामांकन झालेलं आहे. मॅडम, तुम्ही व्यावसायिक संगीतकार, गीतकार आहात. खरं तर अनेक महिलांमध्ये हे गुण असतात. आपण पाहतो की घरामध्ये एखाद्या घरा गेल्यानंतर त्या महिलेनी कविता केलेल्या असतात, अनेकांना चांगला गळा असतो, पण त्यांच्या रोजच्या आयुष्यामध्ये किंवा घर संसारामध्ये बऱ्याचदा ते सगळं मागे पडतं. अशांना तुम्ही काय सांगाल? एक तुम्ही व्यावसायिक आहात, परंतु बऱ्याच जणी या सगळ्या कला राखून असतात. व्यवसाय हा तर भाग आहे ज्यातून मी व्यक्त होते, कारण त्यात सुद्धा क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे. आमचं लेदर गुड्सचं मॅन्युफॅक्चरिंग आहे, प्युअर लेदरच्या वस्तू आम्ही बनवतो. पण हा व्यवसाय सांभाळताना मी माझ्या कला पण जोपासत आहे आणि त्यातून आपल्याला खूप मानसिक आनंद मिळतो आणि एक चांगलं प्रोत्साहन मिळतं चांगलं काम करायला. सो सगळ्या महिलांनी ज्या ज्या कला त्यांच्याकडे असतील त्या जरूर डेव्हलप कराव्यात आणि व्यक्त व्हावं, लोकांपुढे यावं जरूर. पुण्यामध्ये मेट्रो जोरात आहे, सुसाट आहे आणि या मेट्रोमध्ये पायलट म्हणून काम करणाऱ्या, मेट्रो पायलट म्हणून काम करणाऱ्या ऐश्वर्या पुजारी, सूर्य पुजारी आपल्यासोबत आहेत. तर गाड्या तर महिला चालवतातच, वाहनं चालवतातच, मेट्रो तुम्ही चालवता, एवढी मोठी जबाबदारी असते.
तर मुळात या क्षेत्रामध्ये यायचं ठरवलं कसं, आलात कसा, ठरवून आलात की आपोआप म्हणजे पुढे पुढे येत गेला? पुढं पहिल्यांदा माझं इंजिनिअरिंग झालं इलेक्ट्रॉनिक्समधून. इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी ज्यावेळेस परीक्षा देत होते, जॉब हुडकत होते, काहीतरी करून दाखवायचं म्हणून, त्यावेळेस मग मला मेट्रोचं हे भेटलं. नंतर त्यामध्ये सिलेक्शन झाल्यानंतर ट्रेनिंग होतं त्यांचं. ट्रेनिंग झाल्यानंतर मग मी मेट्रोमध्ये कार्यरत आहे. 1.5 वर्ष झाले आता. सुरुवातीला भीती वाटली होती का? हा, सुरुवातीला थोडी भीती वाटली होती, असं वेगळं वाटत होतं, पण आता सवय होऊन गेली. आता छान वाटतंय, आनंद मिळतो. जे प्रवासी आहेत तर ते काही बोलतात तुमच्याशी याबद्दल? जेव्हा तुम्ही मेट्रो चालवताय काय त्यांच्या प्रतिक्रिया असतात? प्रवासीच नाही तर लहान लहान मुले सुद्धा असं येऊन बघतात, तर खूप आनंद वाटतो. असं भेटल्यानंतर पण ऑल द बेस्ट म्हणून देतात सगळेजण. खूप आनंद वाटतो त्या प्रवासात. खरंच ऑल द बेस्ट. आपल्यासोबत श्रावणी नीलवर्ण आहे. तिचं क्रीडा क्षेत्रातलं करिअर जे आहे ते सुरू होतंय आणि सुरुवातीच्या टप्प्यावरती चांगलं यश ती मिळवते आहे. याच्यामध्ये करिअर करायचं असं तू ठरवलं, तुझ्या पप्पांनी प्रोत्साहन दिलं, काय झालं? आणि आता तुझ्या मित्रमैत्रिणी जेव्हा एरवी कुठेतरी फिरायला जात असतील, छोटीशी पार्टी करत असतील, तू मात्र तुझ्या प्रॅक्टिसमध्येच असशील, काय वाटतं त्यात? मला हा गेम खेळण्यासाठी माझ्या मम्मी पप्पांनी दोघांनी प्रोत्साहन दिलं. त्यांनी जेव्हा मी 3rd स्टँडर्डमध्ये होते तेव्हा स्विमिंग लावलं, तर तेव्हापासून ते आतापर्यंत या गेममध्ये मी गोल्डच आहे. आणि जेव्हा मित्रमैत्रिणी बाहेर पार्टी करायला जातात ते पण मला पण नेतात, पण कधी कधी जमत नाही, पण जेव्हा मी असते तेव्हा ते जातात. काय वाटतं पण मग बाकीच्या मित्रमैत्रिणी थोड्याशा निवांत असतील, मात्र तुझं मात्र सकाळपासून प्रॅक्टिस, संध्याकाळी परत प्रॅक्टिस? नाही, ते पण हो, आनंद आहे मला माझ्या प्रॅक्टिसचा. आणि ते पण प्रोत्साहन देतात की अजून पुढे जाशील प्रॅक्टिस करून, तर ते पण सोबत आहे. शुभेच्छा तुला. आता आपण संवाद साधणार आहोत उज्ज्वला पवार यांच्याशी. विशेष सरकारी वकील. पुण्यातील अनेक गंभीर म्हणवणारे असे खटले की जी प्रकरणं ऐकून देखील लोकांच्या अंगावरती शहारा येतो, तर अशी प्रकरणं अतिशय संवेदनशीलपणे पवार मॅडम न्यायालयामध्ये मांडतात आणि जे आरोपी आहेत त्यांना गुन्हेगार ठरवेपर्यंत, अर्थात त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध होईपर्यंत हा सगळा खटला त्या चालवतात. मॅडम, एक महिला म्हणून असे गंभीर गुन्हे हाताळताना काय फरक पडतो असं तुम्हाला जाणवतं? म्हणजे की पुरुष वकिलांनी चालवले असते तर तसेच चालले असते का, की काही फरक पडतो? असं आहे, शेवटी कायदा हा सगळीकडे सेम आहे, प्रोव्हिजन सारख्या आहेत. महिलांनी चालवलं काय किंवा पुरुषांनी चालवलं काय, कायद्यानुसार जी शिक्षा आहे ती तो एव्हिडन्स प्रूव्ह झाल्यानंतर मिळणारीच असते. महिलांचं बघाल तर असं आहे की म्हणजे माझा अनुभव सांगते की सिन्सिअरिटी असते, अनक्वेश्चनेबल इंटिग्रिटी असते, पुरुषांच्यात पण असते, नो डाऊट अबाउट दॅट, पण ती असणं फार जरुरीचं आहे की सिन्सिअरिटी, ऑनेस्टी अँड अनक्वेश्चनेबल इंटिग्रिटी. आणि कायद्याचं व्यवस्थित ज्ञान, त्याचं इंटरप्रिटेशन, या जर सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या तर त्याच्यामुळे तुम्हाला तो योग्य तो सक्सेस मिळतो. माझ्या एंटायर करिअरमध्ये मी हेच केलं. मी प्रॉसिक्युशनच्या तर्फे खूप काम केलं आहे आजपर्यंत, आणि या ह्याच्यातले माझे जे अनुभव आहेत ॲज अ प्रॉसिक्युटर म्हणून, तर ते मला चांगले अनुभव आलेले आहेत की आय गॉट इन अ सक्सेस इन माय फील्ड. आणि असं आहे की महिला म्हणून मला असं कुठे असं वाटलं नाही की बाबा आपण काम करत असताना काहीतरी कमी आहे किंवा काहीतरी त्रास होतोय. माझ्या एंटायर करिअरमध्ये मला असं कधीच जाणवलेलं नाहीये. आज जेव्हा उज्ज्वला ही पहिली सरकारी वकील आहे पुणे बारमधली. मॅडम, आम्ही आज जेव्हा बातमीसाठी जेव्हा न्यायालयामध्ये येतो तेव्हा अनेक महिला वकील पाहतो. तुम्ही जेव्हा फौजदारी वकील व्हायचं ठरवलं तर त्यावेळी काय परिस्थिती होती? म्हणजे तुम्ही पहिला महिला सरकारी वकील तर आहातच, आणि त्याही मध्ये पुढे जाऊन फौजदारी वकील, म्हणजे सिव्हिल मॅटर चालवणाऱ्या वकील असतील, पण फौजदारी सेशन केस विच आर व्हेरी मच सेन्सेशनल सेशन केसेस. बघा, मी LLM झाले. LLMला आय स्टूड फर्स्ट इन युनिव्हर्सिटी, आणि मग त्याच्यानंतर मी बारमध्ये जॉईन केलं. तर मी जेव्हा पुणे बारला जॉईन केलं दॅट वॉज इन द इयर 1989ला मी जॉईन झाले पुणे बारला. आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये मी सिव्हिल काम करत होते थोडं,
परंतु मग हळूहळू मी क्रिमिनलकडे म्हणजे प्रॅक्टिसला सुरुवात केली आणि 2000 मी पहिल्यांदा ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून अपॉइंट झाले. त्यानंतर 2010 मी डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट प्लीडर अँड चीफ पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून झाले पुण्याची. त्याच्यानंतरचा माझा प्रवास हा जरा जास्तीचा जोराचा होता, म्हणजे असं की यू पीपल आर ऑल अवेअर अबाउट जेव्हा तुमच्यावरती ही जबाबदारी असते ॲज अ प्रॉसिक्युटर म्हणून आणि दॅट टू चीफ पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून, तर अनेक सेन्सेशनल मॅटर्स येतात. त्याच्यानंतर खूप आव्हानं असतात आणि सिव्हिलच नाही पण क्रिमिनलमध्ये आणखीन आपण आता दररोज बघतो आहोत डेली लाईफमध्ये नंबर्स ऑफ द केसेस आर कमिंग बिफोर द कोर्ट. त्याच्यामध्ये पेंडन्सी खूप असते. तर माझ्या कालावधीमध्ये मी बऱ्यापैकी पेंडन्सी कमी करत आणलेली होती. माझ्या कालावधीमध्ये रेट ऑफ कन्व्हिक्शन पण डेफिनेटली हाय होता. त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन जे मी कोर्टामध्ये केलेलं होतं, तर म्हणजे आम्हाला 4 गेट्स आहेत. 4ही गेटला पोलीस बंदोबस्त असतो. आरोपी संख्येने येत असतात कोर्टामध्ये, त्यांच्याबरोबर त्यांची काही नातेवाईक येत असतात. तर त्या सगळ्यावरती तसं मी त्यावेळेला रिस्ट्रिक्शन्स आणलेलं होतं की बाबा, कारण काय होतं की काही वेळेला कोर्टामध्ये आरोपींना भेटायला येणाऱ्यांमध्ये देखील त्यांचे कोणीतरी असोसिएट्स असे असतात की जे वेपन्स घेऊन येतात किंवा त्यांना भेटायला येतात, मोबाईलवरनं बोलणी चालतात. तर या सगळ्या गोष्टी मी माझ्या कालावधीमध्ये निश्चितपणे रिस्ट्रिक्ट आणलेल्या होत्या. 2020 माझा कालावधी संपला. मी त्याच्यानंतर स्पेशल पीपी म्हणून काम केलं, सुरुवात केलं. आत्ता मी सध्या अँटी टेररिस्ट स्क्वॉडला आहे आणि तिथे मी स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम करते. आणखीन MCOCच्या बऱ्यापैकी मॅटर्स असतात माझ्याकडे. मॅडम, थोडं कायद्याच्या कक्षेच्या बाहेरचा जाऊन मला जरा एक प्रश्न विचारायचा आहे की आज आपण पाहतो महिलांच्या संबंधातील गुन्हे ते का घडतायत, कारणं अनेक आहेत. ते रोखायचे असतील तर कुणा एकाची ती जबाबदारी नाही, अनेक जणांनी त्यामध्ये काम करायला हवं. बेसिकली एक कायद्याच्या कक्षेच्या पलीकडे म्हणून मानसिकता म्हणून तुम्ही काय म्हणजे पाहता आणि त्याच्यामध्ये काय बदल व्हायला हवेत आणि कोणाच्या मार्फत? खरं तर पहिला बदल त्या व्यक्तीच्या घरातून, तो जिथे शिकतो तिथून व्हायला हवेत. एक मानसिकता म्हणून तुम्ही काय पाहताय? कसं आहे, आपल्याकडे कायद्यानुसार स्ट्रेंथ अँड पनिशमेंट्स आहेत. या म्हणजे आपण जे सेक्शुअल ऑफेन्सेस म्हणतो त्याला स्ट्रेंथ अँड पनिशमेंट कायद्यानुसार दिलेली आहे. कायदा इतका पुढे गेला आहे की प्रिझम्पशन हा पण आलेला आहे त्याच्यामध्ये. पण असं असताना देखील दररोज आपण वर्तमानपत्र जेव्हा उघडून बघतो तेव्हा आपल्याला असं आढळून येतं की अतिशय वाईट प्रवृत्तीची लोक काही वेळेला निदर्शनास येत असतात की अत्याचार करतायत, रेप करतायत, मुलीला कुठेतरी गाठून तिच्यावरती अत्याचार होतोय. रिसेंट प्रकरणं आपण खूप पाहतो सध्या. यामध्ये मला असं वाटतं की सोशल अवेअरनेस हा एक प्रकार आहे. म्हणजे जरी पनिशमेंट्स असल्या तरी देखील प्रत्येकाच्या बाबतीमध्ये हा सोशल अवेअरनेस आला पाहिजे. आज आपल्याकडे डिपार्टमेंटची लोक देखील खूप सतर्कतेने काम करतायत यामध्ये. म्हणजे गुन्हेगाराला शोधून काढण्यामध्ये त्यांचा देखील फार मोठा सहभाग आणि लवकर शोधतायत ते. मॅटर्स कोर्टाकडे इन्व्हेस्टिगेट करून आणतात, तरी पण या केसेस वाढत चाललेल्या आहेत आणि या वाढत चाललेल्या केसेस थांबवणं हे आता मच प्रायोरिटी आहे. याच्यासाठी प्रत्येकाने यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे मुलींनीही थोडंसं सांभाळलं पाहिजे की बाबा त्यांनाही पटकन कळलं पाहिजे की बाबा हे काय होतं आहे, त्याच्यातून आपल्याला कशा पद्धतीने बाहेर पडता येईल किंवा कशी हेल्प मागवता येईल हे देखील त्यांना लगेच समजलं पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की अवेअरनेस हा महत्त्वाचा भाग आहे. घरापासून सुरुवात कुठल्याही गोष्टीची घरापासून झाली तर यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते. तुम्हा सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या महिलांना वाडेश्वर कट्ट्यावरती आमंत्रित केलंय ते पुण्यातील सर्वपक्षीय हे सगळे नेते. यांची नव्याने ओळख करून देण्याची खरं तर पुण्याला अजिबात गरज नाही. हेच पुण्याचं वैशिष्ट्य आहे. आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून या ठिकाणी हे सगळे एकत्र आलेत आणि या सगळ्या महिलांचा या ठिकाणी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कॅमेरामन विजय राऊत, मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.